विश्व स्तरीय संगीत कार्यक्रम कोल्ड प्ले का आयोजन 18 जनवरी से 21 जनवरी तक नवी मुंबई के डीवाई पाटिल मैदान में किया जाए। इसके लिए 3 दिन में दुनिया भर से लाखों दर्शक जुटने वाले हैं। सुरक्षा, यातायात और अन्य पहलुओं को ध्यान में रखते हुए नियमों और शर्तों के साथ साथ प्रवेश के बारे में अधिक जानकारी देने के लिए पुलिस और आयोजकों ने आज एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस की। कहा गया है कि आम नागरिकों को कोई परेशानी ना हो, इसके लिए कई उपाय किए जाएंगे। इस बारे में जानकारी उपायुक्त जोन 1 पंकज डहानी और वाहतुक उपायुक्त तिरुपति काकड़े ने दी है। कोल्ड प्ले कॉन्सर्ट को लेकर नवी मुंबई पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया था। इस बारे में जानकारी उपायुक्त जोन 1 के पंकज डहानी और वाहतुक उपायुक्त तिरुपति काकड़े जी ने दी है। ब्रिटिश रॉक बैंड कोल्ड प्ले वर्ल्ड टूर पर है। इसी के साथ इसका कारवां भारत पहुंचा है। भारत में इसका कॉन्सर्ट मुंबई और अहमदाबाद में होने वाला है। इस ब्रिटिश रॉक बैंड कोल्ड प्ले की दीवानगी का भारत में कुछ ऐसा असर हुआ कि इसके कॉन्सर्ट की सारी टिकटें बिक चुकी है। मुंबई में होने वाले इस कॉन्सर्ट को लेकर तैयारियां जोरों पर है। इसी बीच नवी मुंबई पुलिस ने कोल्ड प्ले कॉन्सर्ट को लेकर काफी तैयारी में दिख रही है। नवी मुंबई पुलिस ने परेशानी मुक्त व्यवस्था के लिए कई प्रतिबंध भी लगाए हैं। वहीं शो को लेकर पुलिस की भी कड़ी व्यवस्था की गई है। आइए जानते हैं कि कौन कौन से बदलाव किए गए हैं। ब्रिटिश रॉक बैंड का भारत में पहला शो मुंबई में होने जा रहा है। यह शो 18, 19 और 21 जनवरी को नवी मुंबई की डीवाई पाटिल स्टेडियम में होगा। इसके लिए सुरक्षा व्यवस्था और सख्त की गई है। नवी मुंबई पुलिस ने परेशानी मुक्त व्यवस्था के लिए कोल्ड प्ले कॉन्सर्ट को लेकर कई तैयारी किया है। सड़कों पर भारी या माल ढोने वाले वाहनों की अनुमति नहीं होगी। 18 से लेकर 21 जनवरी को दोपहर 2 से 12 बजे तक प्रतिबंध है। आवश्यक सामान, आपातकालीन सेवाओं और सरकारी वाहनों को छूट रहेगी। यात्रियों को छूट यात्रा मार्गों की पहले से योजना बनाने का आग्रह किया गया है। इनके बाहर फायर ब्रिगेड और एम्बुलेंस तैनात रहेंगे। साइन पनवेल राजमार्ग, उड़न रोड, पाम बीच रोड और पूर्वी एक्सप्रेस हाईवे सड़कों पर जाने से बचे। इनके अलावा आप आने जाने के लिए ठाणे बेलापुर रोड, मुंबई ट्रांस हार्बर लिंक और पश्चिम मुंबई के यात्रियों के लिए JVLR और एरोली ब्रिज का इस्तेमाल विकल्प रूप से कर सकते हैं। कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दिनांक 18, 19 आणि 21 या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकूण 1 DCP, 2 ACP, जवळपास 30 अधिकारी आणि 435च्या आसपास वाहतुकीचे अंमलदार जे आहेत ते नेमण्यात आले आहेत। सोबत जवळपास 400 वॉर्डन आपण त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आले। वाहतुकीचं नियमन असेल, वाहतूक कोंडी सोडवण्याचा विषय असेल किंवा जे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला येतात त्यांना अलाइटिंग पॉईंटची माहिती असेल आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये माहिती असेल, ती सुद्धा आपण या प्रेस नोटमधून उपलब्ध करून देत आहेत। जवळपास या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी 5 पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्यापैकी 2 पार्किंग जे आहेत त्या खारघरमध्ये आहेत। एक सेक्टर 15ला CBD मध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे। रहेजा माइंडस्पेस आणि रहेजा युनिव्हर्सल इथं सुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। सिटी फ्लोच्या बसेस जे आहेत ते खारघरपासून या कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेले आहेत, जे त्या ठिकाणी फ्री सर्व्हिसेस देतील खारघरपासून कार्यक्रम ठिकाणापर्यंत येण्यासाठी, ज्यामुळे आपल्याला वाहतूक कोंडी टाळता येऊ शकेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा की अलाइटिंग पॉईंट जे आहेत, ज्या ओला उबर असेल किंवा सिटी फ्लोच्या बसेस असतील, टॅक्सी असतील, प्रायव्हेट टॅक्सी असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रहेजा माइंडस्पेस, रहेजा युनिव्हर्सलच्या त्या भागामध्ये आपण अलाइटिंग पॉईंट दिलेला आहे। पिकअप आणि ड्रॉप तिथं करता येतोय। दुसरा आहे भीमाशंकर ग्राउंड, येथे सुद्धा सिटी फ्लोच्या बसेस असतील, त्याचबरोबर टॅक्सी असतील किंवा उबर सर्व्हिसेस असतील किंवा आणखी कुठल्याही सर्व्हिसेस असतील, त्यांच्यासाठी आपण अलाइटिंग पॉईंट आणि पिकअप ड्रॉप केलेला आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दिनांक 18, 19 आणि 21 जानेवारी या दरम्यान आपण जड अवजड वाहनांना सुद्धा 1400 वाजल्यापासून म्हणजे दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 00 म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत या मार्गावरती जड अवजड वाहनांना बंदी केल्याची अधिसूचना आपण जाहीर केली आहे। ज्या स्टेडियमचा परिसर आहे, जिथं भीमाशंकर कट आहे, LP ब्रिजचा ऑटो स्टँड असेल किंवा LP ब्रिजपासून छत्रपती शिवाजी चौक असेल, तिथून भीमाशंकरचा कट आहे, या ठिकाणी सुद्धा आपण पार्किंगला मनाई केलेली आहे। त्यासोबत वाहनांना सुद्धा मनाई केलेली आहे। ही वाहनं जी आहेत आपल्याला
अपोलो हॉस्पिटलपासून घेता येतील किंवा उरण फाट्याजवळ आपल्याला त्या पर्यायी मार्गाने जाता येईल। या 18, 19 आणि 21 दरम्यान सायन पनवेलवरती सुद्धा वाहतुकीचा ओघ राहणार आहे। येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सुद्धा जास्त असल्याकारणाने त्यांना आपण ॲडवाइस करतोय की रेग्युलर वाहतुकीच्या सिच्युएशनचा किंवा ॲडवायझरीचा वापर करून किंवा गुगल मॅपचा सुद्धा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या सायन पनवेल मार्गासोबत आपल्याला पाम बीचचा सुद्धा वापर करता येईल। अटल सेतूकडून येणारं वाहनं जे आहे ते आम्रमार्गाचा वापर करून उरण फाट्याजवळ भीमाशंकरच्या तिथं सुद्धा अलाइट होऊ शकतील। पार्किंग संदर्भामध्ये आयोजकाकडून पार्क प्लस नावाचं ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले। पार्क प्लस सुविधा जी अँड्रॉइडसाठी सुद्धा आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे पार्क प्लस ॲप्लिकेशन उपलब्ध आहे। त्याच्यावरती सुद्धा बुकिंग स्लॉट करता येईल, तुम्हाला स्लॉट बुक करता येईल आणि त्या ठिकाणी वाहनं अगोदरच लावण्याची व्यवस्था करता येऊ शकेल, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणावरती कुठल्याही अडथळाविना पोहोचता येईल आणि पार्क करून तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकर जाता येईल। 18, 19 आणि 21 तारखेला डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे। यासाठी जवळपास 48,000 प्रेक्षकांनी आपल्या तिकीट्स बुक केलेले आहे। ते सर्वजण या कार्यक्रमासाठी येणार असल्यामुळे त्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा आयोजक बुकमाय शो त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून येणारे जे प्रेक्षक आहे यांना कुठलीही गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर शहरामधील ट्रॅफिकची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। त्या संदर्भातली माहिती आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात येईल। जवळपास 450 पोलीस कर्मचारी आणि 70 अधिकारी आम्ही स्टेडियममध्ये तैनात केलेले आहे। त्याचबरोबर ट्रॅफिकच्या वतीने सुद्धा जवळपास 25 अधिकारी आणि 450 कर्मचारी ट्रॅफिकच्या सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमासाठी जवळपास 7 पार्किंग स्टेशन आम्ही केलेले आहे। त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला डीसीपी ट्रॅफिक साहेब देतील। त्याचबरोबर 2 पिकअप ड्रॉप पॉइंट आहे। या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकीट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत, त्या गेट्समधूनच त्यांनी प्रवेश करायचा आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे। या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे त्यांच्यासोबत, त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुकमाय शोच्या ॲपवर दिलेली आहे। त्या वस्तू त्यांनी कृपा करून घेऊन येऊ नये। आपल्याला थोड्याच वेळात ती प्रेझेंटेशन आम्ही देऊ। त्याचबरोबर नार्कोटिक्सच्या संदर्भात सगळ्या गेट्सवर स्निफर डॉग आम्ही तैनात केलेले आहे। त्याचबरोबर साध्या गणवेशातील कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्सचा जो आमचा क्राईम ब्रांचचा स्क्वॉड आहे यामध्ये तैनात केलेला आहे की कोणीही नार्कोटिक्स कॅरी करून या परिसरामध्ये येऊ नये। त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि अंमलदार आम्ही तैनात केलेले आहे। प्रत्येक गेटवर स्निफर डॉग आहे, ते संशयित व्यक्ती यांना चेक करण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या व्यक्तीने कोणी नार्कोटिक्सच्या संदर्भातल्या वस्तू प्रोहिबिटेड वस्तू जर का आतमध्ये आणल्या तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर या शोचे जे तिकीट्स आहे ते ब्लॅक मार्केटिंग किंवा खोट्या तिकीट्स विक्री संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही इंटेलिजन्स नेटवर्क ॲक्टिवेट केलेला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी खोट्या तिकीट्स कोणी घेऊन येत असेल, खोटी तिकीट किंवा ब्लॅक मार्केटिंगनी तिकीट विकत घेतली असेल तर त्यांनी त्या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि खोटी तिकीट आढळली तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणीच करण्यात येईल। त्यामुळं येणाऱ्या प्रेक्षकांना पोलीस विभागाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आव्हान आहे की आपलं तिकीट खरं आहे की नाही हे त्यांनी बुकमाय शोच्या ॲपवर चेक करावं। त्यासाठी त्याचे फीचर्स दिलेले आहे। कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडनं कुठल्याही प्रकारची तिकीट्स विकत घेऊ नये, त्यांच्या ऑफिशियल ॲपवरनच त्या तिकीट्स त्यांनी विकत घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या तिकीट जर का खोटा आढळल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मैडम द गेट्स विल ओपन एट 2 o'clock, 2 बजे से स्टार्ट हो जाएगी, यानी कि गेट खुल जाएगी। एक्चुअल कॉन्सर्ट विल स्टार्ट 7:45 एंड एंड बाय 9:45। उनके 9:45 उसके पहले 1-2 एक्ट भी है, दैट इज़ मोर टू मेक श्योर दैट द क्राउड्स कम इन एज अर्ली एज पॉसिबल, बट बिफोर 9:45 दिस विल 9:45 इज द डेडलाइन। सर, आपने अभी जो डेमो दिखाया है इसमें आपने ट्रेन से आने के लिए बोला है, तो किस प्रकार की सुविधा आपने अवेलेबल करके दी है बाय ट्रेन और सिटी फ्लो? So first of all, thank you for this press conference because आपके माध्यम से if the maximum people that we can encourage
to use public transport, that is the best. So first of all, please requesting all of you to put it out in your press mediums to use as much as public transport as possible. हमने हर दिन की एक ट्रेन रखी है, एंड इम्पॉर्टेंटली ऑल्सो फॉर द रिटर्न जर्नी, बिकॉज जब भी आते हैं तो धीरे धीरे आ सकते हैं, लेकिन जब भी एग्जिट है तो एक शॉट में सब लोग निकलेंगे. तो फॉर दैट पर्पस इट इज़ वेरी इंपॉर्टेंट टू हैव द ट्रेन सर्विस, एंड दिस इज़ अ डायरेक्ट ट्रेन सर्विस. ये चेंज वाली सर्विस नहीं है, डायरेक्टली मुंबई से यहाँ तक. दूसरी बात जो सिटी फ्लो हमने रखी है, दैट इज़ ऑल्सो फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ मुंबई. व्हाट इज़ इम्पॉर्टेंट टू नोट मैडम कि हमारे पास जिन्होंने टिकट खरीदी है उनके व्हाट्सएप है हमारे पास, उनके ईमेल्स है हमारे पास. तो हर एक जन हमको ये भी पता है कि कौन गोरेगांव से आ रही है, कौन बांद्रा से आ रही है, कौन दिल्ली से आ रही है. तो उसके हिसाब से हम लोग ने उनको मैसेज दिया है कि आपके वहाँ ये सिटी फ्लो बस है, आपके वहाँ से ये सुविधा है. तो हर एक जन अपने अपने हिसाब से चूज़ करेंगे और आएंगे. दिस इज़ ऑल्सो अ फैक्ट फॉर एवरीवन. हर एक जिन्होंने टिकट बुक की है उनके पास एक गाइड जा चुकी है, उनके पास अपडेटेड कम्युनिकेशन जाती है, और हम वेरी वेरी एक्यूरेटली बोलते हैं कि आपका गेट ये है तो आपको यहाँ उतरना है, ये सुविधा है. आपके पास ड्राइवर हो, अभी ऐसे समझो कि ओनली 12% ऑफ दिस टिकट्स, 12 to 15% of these tickets have been sold in Mumbai or been bought by people from Mumbai. तो उनके पास ही गाड़ी रहेंगे, बाकी का वो आर कमिंग फ्रॉम आउट ऑफ स्टेशन, उनके पास गाड़ी नहीं रहेंगे, तो वो उबर लेंगे कि टैक्सी रहेंगे. अगर और ये भी अभी जो 12%, एंड मैडम ऑल दीज आर एटलीस्ट 70 to 80% रिपीट कस्टमर्स ऑफ अस. तो इन्होंने ऑलरेडी आ चुके हैं अलग प्रोग्राम्स के लिए मैडम. तो क्या होता है कि these already all of them know कि सेल्फ ड्राइव नहीं होना है. So going to park is really in the hands of the drivers or the Uber drivers and things like that. तो क्या होता है, so we have had a अलग level of communication with Uber, with the drivers, and we have also spoken to our consumers of how to educate the drivers. उनको क्या बोलना है कि कहाँ जाना है, क्योंकि नहीं तो हम आते हैं, मैसेज हमारे पास आते हैं, मैं तो उतर गया गाड़ी से, and the driver doesn't know what to do. So that is where the problem is.